जिल्ह्यात स्टॉप डायरिया अभियानाचा शुभारंभ। पावसाळा सुरू झाल्यामुळे पिण्यासाठी स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवण्याच्या ग्रामपंचायतींना सीईओ मंदार पत्की यांनी सूचना दिल्या आहे। डायरिया या आजाराचे प्रमाण वाढू नये म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने 1 जुलै ते 31 ऑगस्ट या कालावधीत स्टॉप डायरिया हे अभियान राबवण्यात येत आहे। या अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ जिल्हा परिषद सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांच्या हस्ते करण्यात आला। या प्रसंगी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी आपापल्या गावात पाणी आणि स्वच्छतेमध्ये शाश्वतता ठेवण्यासाठी विविध उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी आणि लोकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी दिले। 2 महिने चालणाऱ्या अभियानातील प्रमुख उपक्रम: गावातील सर्व शासकीय कार्यालयामधील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासणे, घरगुती स्तरावरील पाणी साठवणुकीच्या टाक्यांची स्वच्छता करणे, नादुरुस्त शौचालयांची दुरुस्ती करणे, पिण्याच्या पाण्याचे स्रोतांची स्वच्छता ठेवणे, कचऱ्याच्या वर्गीकरणाच्या बाबतीत जागरूकता निर्माण करणे, पाणी पुरवठा गळती शोधून त्याची दुरुस्ती करणे, पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता उपक्रम राबवणे, लोकसहभागातून सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करणे। या अभियानाच्या निमित्ताने प्रत्येक गावात आरोग्याची वारी काढून स्वच्छतेविषयी जनजागृती करण्याचे आवाहन प्रकाश नाटकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पावस्व यांनी ग्रामपंचायतींना केले आहे। सर्व संबंधित विभागांनी ग्राम पातळीवर प्रभावीपणे उपक्रम राबवून पावसाळ्याच्या दिवसात जिल्ह्यात डायरिया आजाराचे प्रमाण वाढू नये यासाठी प्रयत्न करावे। तसेच 75% आजार हे दूषित पाण्यामुळे होत असल्याने पाणी निर्जंतुक करून पिल्यास आजाराला दूर ठेवता येत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर PS चव्हाण यांनी या प्रसंगी सांगितले। बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर आभाळे, कार्यकारी अभियंता निलेश काळबांडे, वरिष्ठ भुवे हिना जोशी, साथरोग वै डॉक्टर स्मिता पेटकर, कैलास जवंजाळ उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी प्रशांत पाटील यांनी केले। कार्यक्रमाला जिल्ह्यातील विस्तार अधिकारी BRC, CRC, प्रयोगशाळा तज्ज्ञ उपस्थित होते। तर यशस्वीतेकरिता जिल्हा पाणी स्वच्छता कक्षातील सुवर्णा जरोदे, कविता सराफ, विशेष राठोड, वंदना ढवळे, महेंद्रा गुल्हाने, भारत चव्हाण, पुंजाजी देशमुख, नितीन टिकले, शुभम कायापक यांनी प्रयत्न केले।